श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आता लवकरच नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. या नवीन वर्षामध्ये आपण प्रत्येकजण घरी कॅलेंडर देखील आणत असतो. तर हे कॅलेंडर कोणत्या दिशेला असावं, तसेच घरातील घड्याळ कोणत्या दिशेला असावं, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. सगळ्यांच्या घरामध्ये घड्याळांचा तर वापर केला जातो. घड्याळ हे आपल्याला येणारी वेळ काय चालली आहे हे आपल्याला दर्शवत असतं. आपल्या जीवनामध्ये काही गोष्टींचा प्रभाव पडतो, तर ती म्हणजे वेळ. प्रत्येकाची वेळ ही एकसारखी नसते. कोणाची चांगली तर कोणाची वाईट वेळ ही सर्वांच्या जीवनामध्ये येते. अशा वेळेचे चक्र हे कायम चालूच राहतं. तर ही वेळ कोणासाठीही थांबत नाही. आपल्याला त्या वेळेनुसार चालावं लागतं. आपण कधी हा विचार केला नसेल की घड्याळ तुमची चांगली वेळ यावी अशी अपेक्षा तुम्ही कधीही घड्याळाकडून देखील केली नसेल. आपल्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींना आपण दुर्लक्ष करत असतो. त्याच काही गोष्टी आपल्या जीवनावर चांगले परिणाम देखील करत असतात. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे जर जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर घरामध्ये उरलेली शिळी चपाती आहे ती सकाळी सकाळी गायला खाऊ घालावी, पिंपळाला पाणी घालावे व जिथे बाहेरच्या स्थानावरती मुंग्या असतील तर त्यांना थोडीशी साखर टाकावी. जर मुंग्या घरात असतील तर साखर टाकू नका. असे केल्याने तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आपोआप घराबाहेर जाईल. जेव्हा मुंग्या बाहेर असतील तेव्हा आपण त्यांना साखर टाकायची आहे. वास्तुशास्त्रानुसार जर एखाद्या घरामध्ये तिजोरी असेल आणि त्या तिजोरीला आरसा असेल तर ती सर्वात चांगली गोष्ट असते. झाडू कधीही उघड्यावरती टाकू नये. आपलं काम झाल्यावर त्याला योग्य जागेवरती ठेवावं. तुम्हाला माहीतच असेल की झाडूला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानले जाते. तसेच आपल्या घरातील शौचालयाचे दार कधीही उघडे ठेवू नये, कारण घरातील नकारात्मक ऊर्जा शौचालयामध्ये वास करत असते. अशामध्ये तुमच्या घरातील शौचालयाचे दार उघडं असेल तर तुमच्या घरामध्ये देखील नकारात्मक शक्ती ही वास करत असते. त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी आपण घरामध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी एक कापूर जाळावा, ज्यामुळे आपल्या घराकडे सकारात्मक ऊर्जा ही आकर्षित होत असते. तसेच भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये संकटे हे येत असतात. जर आपल्याला या संकटांपासून वाचायचं असेल तर आपण एक कापूर हा नक्कीच जाळला पाहिजे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये काही दोष असेल तर तो दोष देखील दूर होत असतो. तसेच आता आपल्याला घरामध्ये कुठेतरी कापराच्या 2 वड्या या ठेवायच्या आहे. मग आपण देवघराजवळ कापूर तर जाळत असतो, मग दुसऱ्या ठिकाणी तुम्ही किचनमध्ये किंवा अगदी बेडरूममध्ये देखील कापराच्या वड्या या ठेवू शकता. या कापराच्या वड्या आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा या पसरवत असतात. त्यामुळे तुम्ही अशा कापराच्या 2 वड्या घरामध्ये कुठेतरी ठेवाव्या. या वड्या संपल्या की परत आपण तिथे 2 कापराच्या वड्या आवर्जून ठेवायच्याच आहे. तुम्ही असे रोज करत जा, बघा तुम्हाला नक्कीच बदल हा बघायला मिळेल. तसेच सूर्यास्ताच्या वेळेला कधीही कोणालाही दूध देऊ नये, कारण त्याच्यामुळे तुमच्या भाग्यामध्ये अडचण येऊ शकते. तसेच घरामध्ये कधीही कचरा कुंडी ही देखील ठेवू नये. यामुळे जी बाहेर फिरणारी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती तुमच्या घराकडे आकर्षित व्हायला सुरुवात होत असते. तसेच तुटलेला आरसा कधीही असू नये. घरामध्ये जर असा तुटलेला आरसा असेल तर तो त्वरित टाकून द्यावा, कारण की जो तुटलेला आरसा असतो तो जास्त प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरवत असतो. कारण की आरसा आपले जसे प्रतिबिंब दाखवतो तसेच नकारात्मक ऊर्जा देखील दुहेरी पद्धतीने दाखवत असतो. त्यामुळे असा तुटलेला आरसा आपण कधीही घरामध्ये ठेवायचा नाही. माता लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावरती कायम राहण्यासाठी तुमचे घर हे नेहमी स्वच्छ ठेवा. मग घरामध्ये असलेले स्वयंपाकघर देखील अगदी स्वच्छ करा. त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरावरती प्रसन्न राहते. तुमच्या घरामध्ये हळूहळू सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होते. तसेच घरामध्ये तुम्ही जिथे झोपता तिथे कधीही झाडं लावू नये. जिथे झोपतो त्या जागेवरती झाडं लावले तर ते आपल्यासाठी चांगले नसते. झाडाची कुंडी वगैरे देखील ठेवू नये. त्याच्यामुळे तुमच्यावर देखील नकारात्मक शक्तीचे प्रभाव देखील पडू शकतात. घरामध्ये झाडं लावताना त्याच्यामध्ये पाणी घालण्याच्या वेळी त्यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकावं. यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. तसेच घड्याळाची योग्य दिशा ही तुमच्या आयुष्याला देखील योग्य दर्शवत असते. त्याच्यासोबतच कॅलेंडर देखील कुठे लावावे ही माहिती आपण बघणार आहोत. घड्याळाचा आकार वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये गोल घड्याळ व अंडाकृती घड्याळ असणे हे खूपच शुभ मानले जाते. आजकाल पाहिले गेले तर बाजारात अनेक प्रकारचे घड्याळ तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये घरातील सदस्यांचे व देवी देवतांचे फोटो लावलेले
लावलेले असतात. घड्याळावर फोटो अगदी चुकीचा आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरातील सदस्यांवर वेळेचे प्रभाव हे पडू शकतात. देवाचे फोटो घड्याळावर कधीही लावू नये, कारण देवाच्या फोटोला अगदी आपण रोज दिवाबत्ती, नैवेद्य, देवाच्या प्रार्थना सामग्रीची आवश्यकता असते व घड्याळ किती महिन्यांपासून तसेच राहते. त्याच्यामुळे देवाचा अपमान होतो, अशुभ मानले जाते. तुम्हाला जमेल तेवढे घड्याळ गोल किंवा अंडाकृती निवडावे. पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या घड्याळाला नेहमी स्वच्छ ठेवावं, म्हणजे आठवड्यातून एकदा दोनदा तरी त्याला स्वच्छ फडक्याने आपण पुसून घ्यावं. त्याच्या काचेवर कचरा ठेवू नये. आपल्या जीवनात सगळ्यांनाच वाटते की आपले जीवन हे चांगले असावे, त्याच्यासाठी आपण स्वतःला स्वच्छ ठेवतो, नवीन कपड्यांना आकर्षित दिसण्यासाठी घालतो. अशाच प्रकारे आपल्या घरातील घड्याळाला देखील स्वच्छ ठेवावे. हे लक्षात ठेवा की घरामध्ये कधीही बंद पडलेले घड्याळ ठेवू नये. आपण जर असे घड्याळ घरामध्ये ठेवले तर आपल्या घरामध्ये दरिद्रतेचा वास होत असतो. तसेच नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये देखील येत असते. त्यामुळे असे घड्याळ तुम्ही त्वरित बदलावे. यामुळे आपल्याला कोणत्याही कामामध्ये यशही मिळत नाही. तसेच दक्षिण दिशा ही यमलोकांची दिशा मानली जाते. वाईट काळाचा शेवटचा टप्पा इथून सुरू होतो. घड्याळाला पूर्व पश्चिम दिशेला लावू शकता. घड्याळासोबतच कॅलेंडरचे देखील लक्षात ठेवा. जिथे घड्याळ वेळेचे प्रतीक आहे तिथे कॅलेंडर त्याच्यासोबत जोडलेल्या गोष्टींचे कारण असते. कारण की कॅलेंडरला कधीही पूर्व व उत्तर दिशेला लावू नये. याच्यामुळे वास्तुदोष उत्पन्न होतो. त्याच्यासोबतच ते तुम्ही तुमच्या घरामध्ये जुन्या कॅलेंडर सोबत नवीन कॅलेंडर लावू नये. घड्याळ व कॅलेंडर आपली येणारी वेळेचे सूचक असतात, जे आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतात. त्यांना वेळेच्या नुसार लावायला पाहिजे, याचे देखील आपण भान ठेवावे. घड्याळाची योग्य वेळ देखील घड्याळात असली पाहिजे. अनेक लोकांची सवय असते की घड्याळात पुढे नाही तर मागे करून ठेवायची. ही चूक तुम्ही करू नका. अगदी 5 मिनिटे पुढे किंवा 5 मिनिटे मागे देखील आपण घड्याळ ठेवायचे नाही. भरपूर महिलांना वाटते की आपले काम लवकर व्हावे, यासाठी आपण 5 मिनिटे घड्याळ पुढे करून ठेवतो, पण हे अत्यंत चुकीचं आहे. सर्वप्रथम घरातील जुने कॅलेंडर हटवणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच टांगत ठेवणे चांगली गोष्ट नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या शुभ गोष्टी या कमी होत जातात. मग आपण सर्वात प्रथम जे आपल्या घरातील जुनं कॅलेंडर आहे तर ते काढावं आणि तिथे नवीन कॅलेंडर हे लावावं. आपण तसेच जुन्या कॅलेंडरवरती नवीन कॅलेंडर हे लावू नये, हे आपल्यासाठी चांगलं नाही. तसेच घराच्या पूर्व दिशेला कॅलेंडर लावणं देखील खूपच शुभ मानलं जातं, कारण या दिशेला स्वामी सूर्यदेव आहे. कॅलेंडरमध्ये जर उगवत्या सूर्याचे चित्र असेल तर ते देखील खूपच शुभ मानलं जातं. घरात दारामागे कॅलेंडर लावणारे बरेच लोक आहेत. आपण कधीही दारामागे कॅलेंडर लावू नये. तसेच कॅलेंडरच्या सर्व पानांवरती आपण जेव्हा नवीन वर्षाचे कॅलेंडर आणणार आहोत त्याच्या सर्व पानांवरती आपल्याला पहिल्यांदा हळदीचा टिक्का हा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला कॅलेंडरच्या वरच्या बाजूला अगदी छोट्या अक्षरांमध्ये 520 हा आकडा लिहायचा आहे. आता 520 हा आकडा लिहिल्यामुळे आपल्याला नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये बदल हे बघायला मिळतील व आपले आयुष्य हे सुखकर होईल. आयुष्यामध्ये अडचणी, अडथळे, संकटे हे येणार नाही. आपण जेव्हा सर्वप्रथम घरी कॅलेंडर आणणार असाल तेव्हा त्याला हळदीचा टिक्का लावायला विसरायचं नाही, कारण की हळद ही गुरुग्रहाला दर्शवत असते आणि जिथे हळद असेल तिथे माता लक्ष्मी देखील आकर्षित होत असते. मग सर्वप्रथम आपण हळद लावावी आणि त्यावरती आपण अक्षता देखील अर्पण करायचे आहे आणि मग आपण हे कॅलेंडर पूर्व दिशेला देखील लावू शकता. तर 520 आकडा हा कोणत्या पेनाने लिहायचा, तर तुम्ही लाल पेनाने किंवा निळ्या पेनाने देखील हा आपल्याला आकडा लिहायचा आहे. दुसरे पेन्सिलने आपल्याला हा आकडा लिहायचा नाही, कारण की पेन्सिलने जर हा आकडा लिहिला तर तो पुसला जाईल. त्यामुळे आपण हा आकडा पेनानेच लिहायचा आहे. लाल किंवा निळ्या रंगाचा वापर आपण करायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.